अनंत काळापासून मनुष्य हा आपले संकट दूर करण्यासाठी ईश्वराकडे धाव घेतो व त्याच्या चरणाशी तो नतमस्तक होतो. आपल्यातील भाव अधिक वृद्धिंगत व्हावा म्हणून तो त्याची सेवा करतो आणि ईश्वराचा परमभक्तही बनतो. असेच एक गोव्यातील प्रसिद्ध आराध्य दैवत ते म्हणजे श्रीदेव बोडगेश्वर. बोडगेश्वर हे म्हापशाची ग्रामदेवी श्री शांतादुर्गेचे एक पाईक आहेत. म्हापसा येथील रहिवाशांचे तसेच आपल्या भक्तांचे कल्याण करावे असा त्यांना देवीचा आदेश आहे व हा आदेश श्री बोडगेश्वर हे प्रामाणिकपणे पार पाडतात. यामुळेच त्यांचे महात्म्य हे अधिक वाढले आहे. बोडगेश्वरांना राखणदारही म्हटले जाते. ते कोण आहेत व त्यांना राखणदार किंवा रक्षक असं का म्हटलं जातं याची ही एक आख्यायिका प्रचलित आहे. स्थानिक पातळीवर हे ठिकाण बोडगिनी म्हणून ओळखले जाते. येथे कनकेश्वर बाबा किंवा बोडगेश्वर यांना समर्पित एक मंदिर आहे. काही वर्षापूर्वी म्हापसा येथील कासारवाड्यातील चित्रकार अंबाजी शिंदे यांच्या मातोश्रींना नेहमी झोप लागली नाही की त्या घराच्या गच्चीवर बसायच्या. अनेक वेळा त्यांना रात्रीच्या ठराविक वेळी दुंडक्याचा खळ्ळ असा आवाज ऐकू यायचा. त्या आवाजाकडे त्यांनी लक्षपूर्वक पाहायला प्रारंभ केला. त्यांना अस्पष्ट अशी बोडगेश्वराची आकृती दिसली. कमरेला सफेद धोतर, खांद्यावर कांबळ आणि उजव्या हातात खळ्ळ असा आवाज करणारा दंडुका, तर डाव्या हातात पेटलेली धगधगती मशाल, डोक्याला फेटा, कपाळाला सफेद टिळा, पायात कोल्हापुरी चप्पल, चेहरा अगदी धीर गंभीर व पळीदार मिशा, या सगळ्या स्वप्नातील दृश्याची कल्पना त्यांनी आपल्या मुलाला दिली व श्री शिंदे यांनी श्रीदेव बोडगेश्वराचे चित्र मातोश्रींनी वर्णन केल्याप्रमाणे रेखाटले व यानंतर कालांतराने या चित्राची छायाचित्रेही तयार करण्यात आली व यावरूनच भव्य अशी पाषाण मूर्ती बनविण्यात आली. पूर्वीच्या काळी वाहतुकीची साधने नसताना लोक चालत किंवा बैलगाडीने प्रवास करायचे. शेतीच्या रानातली कामे उरकून अंधारल्या वेळी घरी परतायचे. अशा वेळी पाठीशी एक राखणदार असतो असा विश्वास लोकांमध्ये दृढ आहे. एखाद्या ठिकाणी चुकलेल्या वाटसरूला सुरक्षित घरी कसे पोहोचविले अशा कथाही प्रचलित आहेत व श्री देव बोडगेश्वरांनी अनेक लोकांना आपल्या अस्तित्वाचा अनुभव दिल्याच्या कथाही प्रचलित आहेत. काही लोकांना याचा प्रत्यक्ष अनुभवही आहे. मान्यतेनुसार रात्री 10 नंतर श्री देव बोडगेश्वर मंदिराकडे येताना त्यांच्या हातात पेटती मशाल अनेकांनी पाहिली आहे. त्यांच्या हातातील मशाल ही प्रकाशाने दिपून जावे असा प्रखर प्रकाश हा सर्वत्र पसरतो अशी श्रद्धा आहे. ज्या झाडावर त्यांचे वास आहे त्या झाडाच्या नावाने ती स्थाने प्रसिद्ध आहेत. गोव्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या म्हापसा या शहराचा राखणकर्ता म्हणजे श्री देव बोडगेश्वर. म्हापसा हे पूर्वीच्या काळापासून बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे, पण पूर्वी इथल्या आसपासच्या परिसरात भरपूर प्रमाणात शेती केली जात होती. या शेताच्या बांधावर मोठ्या प्रमाणात बोडगिनीची झाडे आहेत. या झाडांना केवड्यासारखा सुगंध नसतो, पण ही झाडे शेत बांधावर हमखास सापडतात व अशाच घनदाट बोडगिनीच्या झुडपांमध्ये देवचाराचा वास आहे. तसेच त्यांचा वास हा बोडगिनीच्या झाडात असतो, म्हणून त्यांना बोडगेश्वर अशा नावाने संबोधले जाते. या श्री देव बोडगेश्वरांचा वार्षिक उत्सव हा दरवर्षी पौष शुक्ल त्रयोदशीपासून सुरू होतो. या उत्सवात गोव्यातूनच नव्हे तर गोव्याबाहेरील लाखो भक्त हे यात्रेत सहभागी होतात. प्रत्येक रविवारी आणि बुधवारी अनेक भक्तगण श्री देव बोडगेश्वराच्या मंदिरात येतात व आपल्या समस्या ह्या गाऱ्हाणेद्वारे देवाकडे मांडतात व आपण देवाला सांगितलेल्या समस्या ही पूर्ण व्हावी यासाठी देवाला नवस केला जातो व गाऱ्हाण्याद्वारे आपल्या समस्या मांडून नवस बोलल्यामुळे भक्तगण हे तितक्याच तत्परतेने एखाद्या दिवशी नवस फेडण्यासाठी येतात. या समस्या मांडल्यानंतर कामे पटकन झाल्याच्या अनुभूती हे अनेक भक्तांनी घेतल्या आहेत. देवाच्या कृपाछत्राची ही शक्ती आता शहरापुरतीच मर्यादित न राहता संपूर्ण गोवाभर पोहोचली आहे. त्यामुळे संपूर्ण गोव्यातील लाखो भक्त
हे जत्रेत सहभागी होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व धर्मियांना संकटसमयी पाहून त्यांचे संकट दूर करणारा व सत्वर धावून येणारा देव म्हणून श्री देव बोडगेश्वर हे प्रसिद्ध आहेत. या वृक्षवेलीमध्ये वसलेल्या शाश्वत ऊर्जेच्या पूजेचे हे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजेच बोडगिनीच्या सानिध्यात हा राखणदार आपल्या भक्तांचे रक्षण करतो व जे कोणी भक्त भक्तिभावाने श्री देव बोडगेश्वराची पूजा करतात त्यांच्यावर सदैव आपल्या आशीर्वादाचा वर्षाव करतो.